या टायरामध्ये 5 वाचे कोसल्या तरी पंक्चर काय निघालं नाही. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. आज वामण्या नेऊन टाकायचा होता वेल्डर पशी, कारण की याच्या बेरिंगी खराब झालत्या. वामण्या घेऊन निघालो बिरजामध्ये, कारण की इथं मोटरसायकल नव्हते म्हणून बिरजामध्येच घेऊन जायचं होतं. वामण्या तर टाकला डिक्कीमध्ये, पण इकडं पाहिलं टायर पण फुटकं होतं, त्याला पण बदलायचं होतं. टायराचं पण काम करायचं होतं, पण आधी जायचं होतं वेल्डर पशी, कारण की वामण्याचं थोडं आपल्याला अर्जंटमध्ये तो वामण्या घेऊन आलो. पण पाहिलं तिथे वेल्डर नाही. त्याला फोन लावून विचारलं, ते मला 5 मिनिटात यालो. वामण्या इथं काढून ठेवा म्हणलं, कारण की वेल्डर आले याचं काम करते, तर गाडीचं पंक्चर पण निघतंय. वामण्या इथं ठेवून निघालो पंक्चरवाल्यापाशी तर पोहोचलो होतो. काढायचं होतं डिक्कीतलं टायर. ते टायर काढलं. ते टायर तर फारच भरकं होतं, त्याच्यामुळे जास्तच हात भरत होते. जसं तसं करून पंक्चरवाल्यापाशी टायर टेकलं, पण याचं पण निघणं मुश्किल होतं पंक्चर. इथं टायर ठेवून निघालो वेल्डर पशी, कारण की तिथं आलता वेल्डर पशी तर पोहोचतो. वेल्डरनं केलं काम चालू, आणि ते काम पण सक्सेस मध्ये झालं, कारण की त्याच्या बेरिंगी पण चांगल्याच होत्या. त्याला थोडं घासायचं होतं म्हणून वेल्डरनं घासून घेतलं. वामण्याचं तर काम झालं, त्याच्यावर पाणी टाकलं, लयच गरम होता म्हणून. त्याला घेऊन निघालो आता मोटरसायकल, कारण की बिरजाला पंक्चर काढायचं होतं म्हणून बिरजा इथं ठेवली. वामण्या घेऊन निघालतो नदीला, कारण की नदीचं काम आपलं रुकलं होतं म्हणून. वामण्या तर नदीला आणून ठेवला, कारण की आपल्याला जायचं होतं आता बिरजापाशी. बिरजाचं पंक्चर चालू झालं का? पंक्चरवाल्यापाशी तर पोहोचलो होतो, पण पंक्चर काय आपलं सक्सेस झालं नाही. त्याच्यात जास्त करून वाती खोसल्या. तरी पण तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तवरकच्यासाठी जय श्रीराम.